ठाकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यम्। जातो बालो युवा वृद्धो मृतो जाता पुनस्तथा ब्रह्ममित्येष संसारे घटीयंत्रसमो वशः। हा अज्ञानी जीव संसार चक्रावर घटीयंत्राप्रमाणे म्हणजे ज्याप्रमाणे विहिरीवरील रहाट गाडग्याची माळ एकसारखी खाली जाते वर येते, खाली जाते वर येते, त्याप्रमाणे किंवा ज्याप्रमाणे कुंभाराचे चाक अथवा घाण्याचा बैल ही एकसारखी फिरत असते, घाण्याचा बैल एकसारखा फिरतो। जुंतीले घाना बांधिले डोळे मागे जोडी आरतीने ही पोळे चालिलो किती ते न कळे दुःखे आरंभळे भुकतान कोण सुख धरिले संसारी। किती चालायलो हे काही मिळत लागेना, म्हणून किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित, किंवा किती झाला फेरा गणित नाही जी दातारा। किती वेळेस आलो आणि किती वेळेस गेलो आणि किती वेळेस यायचं आणि किती वेळेस जायचं याचं काही गणितच लागेना। म्हणून इथं सांगतात महाराज की त्याप्रमाणे परवश आहे ना, जन्म घेणं परवश आहे। परवश होऊन थकून जन्म घेतो, बालक होतो, तरुण होतो, वृद्ध होतो व शेवटी मरतो। नंतर फिरून परत तो जन्म घेतो आणि पूर्ववत अज्ञानाने स्वस्वरूप विसरून जाऊन जन्म मरण रूप रहाट गाडग्याचे फेरे मारून महान यातना भोगतो। या प्रकाराने वर्णिलेल्या 84 लक्ष योनीतली दुःखे ऐकून शिष्याच्या मनामध्ये अत्यंत भय उत्पन्न झाले। त्याला भीती वाटू लागली, आता पुढं काय होईन आपलं, आणि या आपल्या दुःखाचा कोणत्या रीतीने परिहार होईल अशी त्यास काळजी उत्पन्न झाली। नंतर एकाएकी स्मरण झाल्यामुळे सद्गुरूला शरण जाऊन जन्म मरणादी दुःखापासून निवृत्त होण्यासंबंधाने प्रश्न त्याने सद्गुरूला विचारायला सुरुवात केली। त्या प्रकाराचे दुसऱ्या चौपाईमध्ये निरूपण केलेले आहे, आपण काल घेतली ना ती चौपाई। तर या दुःखामध्ये कसं कसं दुःख आहे पहा। बाळपण गेले नेनता तारुण्य दशे विषय व्यथा वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे मागूता जन्म घेणे प्रथम केला गर्भीवास। सुरुवातीला गर्भवासाचं दुःख आहे, काय ते सांगावे सायास दुःख भोगीले 9 मास। 1 महिना नाही, 9 मास 9 महिने आईच्या पोटात या गर्भामध्ये हे दुःख भोगावं लागलं। आलो जन्मासी येथवरी प्रथम केला गर्भीवास। आणि या इथपर्यंत आपण या नरदेहात आलो, आणि नरदेहात येऊन आपल्याला जन्ममृत्यूच्या दुःखाची जी भीती निर्माण झाली आणि त्या भीतीपोटी आपण सद्गुरूला शरण जाऊन प्रश्न विचारले। तर या जन्ममृत्यूच्या दुःखातून आपण पार पाडण्यासाठी सद्गुरू कहे स्वस्वरूप जाण चौपाई बरं का, 3ऱ्या क्रमांकाची। इटले तारू जन्म टलेश ए प्रमाण तारा जन्म मरण नो कागळ फाटे सद्गुरु वचने विश्वास रोखई माटे। सद्गुरू म्हणतात, हे मुमुक्षु, तू आपल्या स्वतःच्या स्वरूपाला जाण, म्हणजे आपण स्वतः सच्चिदानंद रूप आहोत आणि देह इंद्रियादिकच आपण नसून देहाचे वर्णाश्रमादिक धर्म व इंद्रियांचे
अंध्य बतीर्ताधिक म्हणजे इंद्रिय समजा डोळ्यानं दिसणं गेलं तर आपण म्हणतो मला मीच आंधळा आहे. अरे मी आंधळा नाही, आंधळेपणाला जाणणारा मी आहे. आणि दिसत होतं त्यावेळेस डोळेसपणाला जाणणारा मी. म्हणून डोळे आले गेले, आपण आले गेलो का? आपण जशाला तसेच आहोत. म्हणून हे इंद्रिय येतात आणि जातात. तर देहेंद्रियधिकच आपण नसून देहाचे वर्णाश्रमाधिक धर्म व इंद्रियांचे अंध्य बधिरताधिक धर्म हे दोनही आपल्या स्वरूपात नाहीत. आपल्या स्वरूपात हे दोन्ही नाहीत. तर आपण केवळ शुद्ध चैतन्यरूप आहोत असे ज्ञान जेव्हा तुझ्या ठिकाणी दृढ होईल त्याच वेळी तुझे जन्म मरण टळेल, म्हणजे निवृत्त होईल. हे अगदी प्रमाण सिद्ध आहे. याचे पुष्टीकरण करणारी अनेक वचने श्रुतीत सुद्धा आहे. त्यापैकी काही पुढील अर्थाची आहेत. ज्ञानानेच मोक्ष होतो. त्या आत्म्याला जाणूनच जीव मृत्यूच्या तडाख्यातून सुटून मोक्ष पावतो. ज्ञाना वाचून दुसरा कोणताही मार्ग मोक्ष देणारा नाही. म्हणून माऊली सांगतात, ज्ञाने विनयके उपाय करीसी जितुके अधिक गुंफिसी तितुकी रुखी. म्हणून ज्ञानच असा मार्ग आहे की डायरेक्ट मोक्ष मिळवून देतो आपल्याला. कारण ती कर्मे, आता आत्मज्ञान वाचून केवळ जप तप कर्माधिकांच्या योगाने मोक्ष मिळत नाही. कारण ती कर्मे अंतकरण शुद्धीची साधने मात्र आहे. कर्मानं चित्ताची शुद्धता होते. कोणत्या? निष्काम कर्मानं, फलाची अपेक्षा न ठेवता कृष्णार्पण बुद्धीनं केलेले जे कर्म आहेत त्या कर्माला सुद्धा एक फळ आहे, ते म्हणजे चित्ताची शुद्धता. म्हणून परंतु मोक्षाचे साधन केवळ ज्ञानच आहे. इत्यादी ज्याप्रमाणे स्वयंपाक करावयाचा असला तर लाकडे भांडी धान्य इत्यादी त्यांची जी केवळ साधने असतात तितक्यांनीच स्वयंपाक सिद्ध व्हावयाचा नाही, तर तो सिद्ध होण्यास अग्नीचे सहाय्य पाहिजे. उदक धान्य अग्नी झाल्या गडे पाक, एक एका विण कामा नाही. त्याचप्रमाणे ज्ञाना वाचून मोक्ष प्राप्त होत नाही. त्यासाठी तुझे स्वतःचे रूप अगोदर तू ओळख. अगोदर तुम्ही कोण आहेत हे ओळखा. आहे मी हा कोण, करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. म्हणून आपण कोण आहोत याचा विचार आधी करायला पाहिजे. त्याप्रमाणे चौपाईच्या पूर्वार्धात ज्ञानाच्या योगाने जन्ममरणादी दुःखांची निवृत्ती होते असे जे सांगितले आहे ते श्रुती स्मृतीतल्या प्रमाणा वाचून अगदी यथार्थ आहे. प्रमाणावरून यथार्थ आहे असे निरूपण करून आता पुढे उत्तरार्धात ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी व जन्मादी दुःखाची कारणे जी पापादी कर्मे त्यांची निवृत्त होण्यासाठी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या समुपदेशावर विश्वास ठेवावा अशाविषयी निरूपण केले आहे. ते असे, तारा जन्म मरण नो कागळ फाटे, म्हणजे तुझ्या जन्ममरणाची जी ललाट रेषा आहे, जी पत्रिका आहे ती फाडून जाणार आहे. आणि इत्यादी म्हणून तुला जन्ममरण देणारी जी ललाट पत्रिका तिच्या चिंध्या चिंध्या होतील. याचा स्पष्ट अर्थ इतकाच की जर तू सद्गुरूच्या उपदेश वचनावर विश्वास ठेवशील तर तुला जन्म मरण देणारी जी तुझी ललाट पत्रिका आहे तिचे तुकडे तुकडे होऊन तुला पुन्हा जन्म मरण आणि त्याचं दुःख होणार नाही. म्हणजे परत आपल्याला जन्म मृत्यूला यायचं काम नाही. कारण ते बीज जळून टाकला. बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही. आपल्याला जन्म मरणच नाही. कारण हत्ती कवट खातो, जसा खातो तसाच सोडतो तो. पण दोघात फरक काय? खाण्याच्या आधी उगवण शक्ती होती त्याच्यात, आता जे सोडलं खाऊन त्याच्यात उगवण शक्ती राहिलेली नाही, कारण त्या भट्टीत ते भाजून निघालं. तसं शिष्य विचारतात गुरुदेवांना, गुरु महाराज आपण जन्ममरणाची ललाट पत्रिका म्हटली, तिचा अर्थ काय बरं? तुम्ही मला जन्ममरणाची जी ललाट पत्रिका सांगितली तिचा काय अर्थ आहे? तर सद्गुरू सांगतात, सांगतो ऐक. प्रत्येक जीव पाप पुण्यादी जी जी कर्मे करतो त्यांचा हिशोब यमराजाचा कारभारी चित्रगुप्त आहे. गुप्त रीतीने चित्रण करणारा चित्रगुप्त पुढे आता आहे.
इथे तुमच्याकडे ते मन आहे. मनच चित्रगुप्त आहे. ते गुप्त रीतीनं चित्रण करते. आता तुम्ही जरी नाही सांगितलं तर तुमचं मन ग्वाही देते ना. ते काय म्हणते, पोराचा बाप कोण आहे हे कोण जाणतं? आई. आणि पाप कोण जाणतं? मन आहे ना. मन आता नाही सांगणार. म्हणून हे मन सांगत असतं की आपण काय काय केलेलं आहे. हे गुपित असतं. तसं चित्रगुप्त आहे म्हणून तो ठेवीत असतो. ते गुप्त रीतीनं चित्रण ठेवतात. आणि नंतर यमराज त्या कर्माप्रमाणे त्याची ललाट पत्रिका तयार करून त्याला जन्मादीद्वारे सुख दुःखादी फल देत असतो. त्यामुळे 184 योनी प्रत्येक जीवाला फिरावं लागतात. असं प्रत्येकाला फिरावं लागत असतं. असे पुराणात सांगितलेले आहे. मारिती झोडीती तुडीती यमाचे किंकरण 1 साल का बहुसाल. यमाचा पाहुणा प्राणी होय. जसं आता आपण पाहुणे होऊन गेलो किंवा कोणी आपल्याकडे पाहुणा म्हणून आलो, तर आता हे शरीर सुटल्यानंतर जर पाप असलं तर मग कोणाचा पाहुणा होतो? यमाचा. आणि यमाचा पाहुणा झाल्यावर लय मजा येते ना. मारिती झोडीती तोडीती असं. तर जन्म मरण देणारी ललाट पत्रिका ती हीच. यासाठी सद्गुरू जो जीवाच्या सच्चिदानंदमय अशा आत्म्याच्या संबंधाने त्यास उपदेश करतो, त्याच्या वचनावर दृढ विश्वास करून, म्हणून सद्गुरूच्या वचनावर दृढ विश्वास ठेवायला, पक्का विश्वास ठेवायचा. जितका विश्वास आपण त्या नाव्याकडं असं दाढी करताना देतो, आता त्यानं कव्हा वस्तारा फिरवला गळ्यावर काही सांगता येत नाही, पण विश्वास आहे की हे असं करणार नाही. तसं सद्गुरू 184 योनीच्या जन्म मरणाच्या दुःखातून आपल्याला पार पडणार आहे. म्हणून त्या वचनावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम. म्हणून श्रद्धावानाला ज्ञान होत असतं. म्हणजे जन्म मरणाचे हे दुःख टळणार आहे आणि त्याचा अनुभव जीव घेईल, तरच ती ललाट पत्रिका फाटून जाईल. ती ललाट पत्रिका फाटल्यानंतर मग तुला जन्म मरणाचं दुःख सुद्धा टळून जाईल. आता किती काळ असा गेलेला आहे पहा. काळ बहुत गेला ऐशी या रीती, आणिक पुढेही नेनो गती. जर आत्मज्ञान नाही झालं तर पुढे किती फेरे मारावे लागतील याची सुद्धा गती नाही. खंडना नाही पुनरावृत्ती. किती वेळेस परत परत मज कल्पांती तरी वेगळे, आजीने पराधीन आणि काहाती. पराधीन झालेला आहे जीवन. कारण आता म्हातारपण कसं आहे पहा ना. लेकरं सांभाळत नाही, सुनेला लाज वाटते आणि सून स्वीकार करत नाही, म्हणून याला बी टाकून द्यावं लागतं. कोणाला? मायबापाला. म्हणून मायबापाला टाकून द्यायला लागलेत. म्हणून मनुष्य देहातल्या शिकलेल्या लोकांनी 5वा आश्रम काढला. त्याचं नाव आहे वृद्धाश्रम. ही आपल्या हिंदू संस्कृतीची काय आहे विडंबना आहे, फार मोठी दुर्दैव आहे की ज्या संस्कृतीमध्ये आपण वाढलो, जन्मलो, मात्र देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, आई वडील आणि सद्गुरू यांना देवता समजून पूजल्या जातं, त्या संस्कृतीमध्ये आपल्याला असं चित्र पाहायला भेटतं की आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकल्या जातं. काय म्हणत असेल त्यांचं अंतःकरण, जरा विचार करून पहा. म्हणून आई वडिलांची सेवा करणं हाच मोक्ष आहे. कारण हीच खरी सेवा आहे त्या ईश्वराची. म्हणून पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का? कारण आई वडिलांची सेवा केली म्हणून तो युगे 28 विटेवर उभा, वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा. पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले का? आई वडिलाच्या सेवेवर प्रसन्न होऊन साक्षात तो ब्रह्मांड नायक विठ्ठल परमात्मा विटेवर येऊन उभा राहिला. ही आई वडिलांच्या सेवेचं फळ आहे. म्हणून दृढ पाशी बहु बांधिलो संचिती, म्हणजे संचितानं काय केलेलं आहे, असं दृढ पाश म्हणजे ते बांधणी केलेली आहे. पाश म्हणजे बंधन आहे.
प्रारब्ध क्रियमाण सांगाती. हे प्रारब्ध आणि क्रियमाण हे संगच यायला लागले कुठं बी. आता जवरक देह आहे तवरक ह्याला लागलेलेच आहे ना. प्रारब्ध क्रियमान आणि संचित. देहाला मी समजून अनादी कालापासून देहाला मी समजून जे केलेले कर्म आहेत त्याला संचित साठा म्हणायचं. आणि हा देह जो आहे त्या संचितातून जे भोगायला मिळालं ते कर्माचं गाठूड त्याला प्रारब्ध म्हणायचं. आणि देहाला मी समजून जे कर्म चालू आहे त्याला क्रियमान म्हणायचं. पण हे सगळा कर्माचा साठा जळून जातो कधी. भोवंडिती सत्ता आपुलिया. हे कर्म आणि त्याचे फळ आपल्या सत्तेनं याला काय करायला लागले, सुख दुःख भोगवायला लागले. बहुत जाचलो संसारे मोह माया जाळाच्या विखारे त्रिगुण येतातील हरे. याच्यामध्ये तमोगुण आहे, सत्वगुण आहे, रजोगुण आहे. रजोगुणामध्ये क्रिया, तमोगुणामध्ये झोप, आळस, निद्रा, तंद्रा आणि सत्वागुणामध्ये ज्ञान आहे. सत्वात संजायते ज्ञान. म्हणून या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, मग इंचू इंगळी उतर येल झरझरा. बाबा 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 इंचू चावला काय मी करू देवा रे देवा. हे इंचू चावलेला आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात की हा इंचू कशानं उतरणार आहे माहिती आहे. हे देहांकाराचा इंचू याला सत्वगुणाचा अंगारा लावाला. कारण सत्वगुणामध्ये ज्ञान प्रगट होत असते. तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस. म्हणजे आपण लक्षात घ्यायचं की शरीर, श्वास, इंद्रिय, अंतकरण रे केवळ जे अस्तित्व आहे तो मी ब्रह्मरूप आहे. हे असं तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. म्हणून तेने दुःखे थोर आक्रंदलो नकळे संचित होते ते काय. संचिताच्या गाठुड्यात काय आहे हे कोणालाच कळत नाही. अवताराधिकांना सुद्धा कळत नाही की आता उद्या आपल्याला 14 वर्षाचा वनवास होणार आहे म्हणून नाही माहिती. पण ज्यावेळेस राज्याभिषेक डिक्लेअर केलं त्यावेळेसही हास्यमुख तसंच होतं. आणि 14 वर्षाचा वनवास म्हणलं तरी हास्यमुख तसंच होतं. म्हणजे सुख आणि दुःख यांना कसं आहे, सारखं आहे. म्हणून समत्व बुद्धी म्हणतात याला. अर्जुना समत्व चित्ताचे तेची जाण सार योगाची, याला समत्व म्हटलेलं आहे. समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमावरी हरी झाला. सुख आणि दुःख यांना कसं वाटतं, सारखं वाटतं. आता खरंच दगड मारला आणि कापसाचा दगड मारला, कोणता लागन जास्त? तसं हे सुख दुःख कसे वाटतात त्याला, कापसाचे येतं, कापसाचे दगड मारल्यावानी. म्हणून क्षण एक नागी नागी वापाई न चलवे तया करिता काही. ओढीथी काट वना सोयी अग्निस्तंभ बाही कवटाळवी ती नाही त्याय मासी करुणा. बाहेर काढिता कुडी प्राण ओढाळ सापडे जैसे धान्या. चोर यातना धरी जेतो. जसं एखाद्यानं धान्य चोरलं मग त्याला मालक कसा बदलून काढतो तसा तो अग्निस्तंभातून यम काय करत असतो, ह्या जीवाला कुडीतून प्राण काढून त्याला तितकं त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून ही यमक यातना फार कठीण आहे. नुसतं ऐकूनच आपल्याला इतकं दुःख व्हायला तर साक्षात भोगणाऱ्याला कसं होत असेल. उकळामध्ये टाकून तेलाच्या गरम तेलाच्या कढईत त्याला उकळून काढते पापड तळल्यासारखं. तेलात पोहताना टम्म झाली पुरी आणि भज्याला म्हणाली माझीच मोठी देरी. तसं त्याला तेलात उकळून काढते, मारिती झोडीती तोडीती असं मारते हे. म्हणून यमदंड बरवा फळ लाशकून. हे दुःख भयानक आहे असं समजून तो सद्गुरूला शरण आला. आणि शरण आल्यानंतर त्याला लक्षात आलं की मी शरीर, श्वास, इंद्रिय, अंतकरण याच्याहून कसा आहे, वेगळा आहे, आनंद रूप आहे.
तर त्याच्या असं लक्षात येऊ लागलं, बरवा फळला शकून अवघानी वारीला शीन, तुमचे झाली या दर्शन, जन्म मरणा नाही आता, बरवा झाला व्यवसाव, पावलो चिंतीला चिठाव, दृढ पायी राहिला भाव, पावलो जीव विश्रांती. हा जीव आता विश्रांतीला पावला. का? कारण आता हे जाणं आणि येणं संपलं ना, पुनरावृत्ती संपली, आणि पुनरावृत्ती संपणं म्हणजे जीवाला विश्रांती मिळणार. नाहीतर तोपर्यंत विश्रांती नाही मिळणार, तळमळ चालूच राहणार. म्हणून सुखासाठी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जा रे एक वेळ. मग तिथं साधू संत आहे, जन्मोजन्मीचे दुःख विसरस, आणि जन्मोजन्मामध्ये जे दुःख आहे ना तुला, ते सगळं तू काय होशील, विसरून जाशील. कारण तिथं साधू संत आहे. आणि हे स्थूल रीतीने समजावे या हेतूने तुला एक दृष्टांत सांगतो. तुला आता ऐक म्हणते. विष्णुदत्त सावकाराचा दृष्टांत. कोणी एक सावकार होता, त्याने मूर्खपणाने दुर्जनाबरोबर व्यापाराचा संबंध ठेवल्यामुळे त्याच्या सर्व द्रव्याचा नाश झाला. इतकेच नाही, पण उलट तो कर्जबाजारी झाला. पुढे लवकरच जेव्हा त्याच्या सावकारांनी त्याला आपल्या येण्यासंबंधाने नाना प्रकारांचे दुःख देण्यास प्रारंभ केला, तेव्हा आपण कोणाचं तरी चाकरी पत्करून मिळेल ते त्यातून थोडे थोडे देऊन सावकाराचे कर्ज फेडावे असा त्यानं विचार केला. त्याप्रमाणे तो हलक्या पगारावर किराणा किंवा व्यापार किंवा कापडाच्या दुकानावर चाकरी करू लागला, म्हणजे नोकरी करू लागला. आता तितक्यात जेमतेम उदरनिर्वाह होण्याची सुद्धा मारामार. मग त्यातून सावकाराचे व्याज त्याला कसे द्यावयास मिळणार? कारण पगार किती होता? 200 रुपये. आता 200 रुपयात घर चालवणार का ते सावकाराचं कर्ज फेडणार? म्हणजे आणि त्याचं सुद्धा उदरनिर्वाह करायचा. मग असे होता होता सहजच देणे जसजसे दिवसेंदिवस जास्त वाढत चालले, तसतसे त्याच्या धनको अतिशय तगादा करून त्याला जास्त दुःख देऊ लागले. त्याचे धनकोजी कर्ज वसूल करणारे सावकार त्याला जास्त दुःख देऊ लागले. त्या धनकोतच एक त्या कर्जबाजारी सावकाराचा हितेच्छू होता. मग त्यानं काय सांगितलं? दयाळू असा मित्र होता त्याचा. तो त्यास म्हणाला, अरे बाबा, अशा हलक्या पगारावर निर्धन पुरुषाची चाकरी करून तुम्ही कर्जातून मुक्तता कधी सुद्धा व्हावायची नाही, तुमची मुक्तता होणारच नाही. मग तुम्ही काय करा, यासाठी तुला एक उपाय सांगतो, तो कर. या गावामध्ये विष्णुदत्त नावाचा एक सावकार आहे. तो अतिशय सधन आहे, श्रीमंत आहे ते, मग उदार सुद्धा आहे. मग तसाच उदार असल्यामुळे त्याला शरण जाऊन पगार मागितल्याशिवाय आपले शरीर व मन त्याला त्याच्या कामात वाहून, त्याचे काम ते आपले स्वतःचेच काम आहे असे समजून तो सांगन ते काम करत जा. तन मन अर्पण करून त्याची सेवा कर. त्यानं सांगितलेलं काम कर, प्रामाणिकपणाने आणि निष्कपटपणे कर. त्याबद्दल तो पगार देऊ लागला तर त्याला सांगायचं, मला पगार नको, असे तू कर. आणखी असेही म्हण की अन्न वस्त्र वाचून मला तूर्त कशाचीही गरज नाही, मला फक्त खायला प्यायला द्या आणि कपडे द्या, बाकी मला कशाचीच गरज नाही. असे तू केलेस म्हणजे तुझ्यावर त्याचा पूर्ण लोभ जळेल, आणि त्याचा लोभ जळला म्हणजे तुला आपलासा समजून तो आपण होऊन तुला तुझ्या कर्जातून मुक्त करील, तो तुला तुझ्या कर्जातून मुक्त करील. असे त्या हितचिंतकाचे भाषण ऐकून तो कर्जदार नित्य विष्णुदत्त सावकाराकडे जाऊ येऊ लागला व त्या योगाने लवकरच त्याचा स्नेह संपादन करून त्याची त्या हितचिंतकाने सांगितल्याप्रमाणे तो चाकरी करू लागला. तेव्हा त्या विष्णुदत्ताने त्याचा पूर्ण प्रामाणिकपणा पाहून व पगार घेतल्याशिवाय हा आपली नोकरी करायला लागला हे पाहून त्याच्या लक्षात आलं, त्याला काही दिवसांनी आपल्या मुख्य मुनिमाची जागा दिली. त्याचं मुख्य मुनिम असतो ना, त्या पदावर त्यानं ठेवलं त्याला.
आता त्या अधिकाराचे काम तो करीत असता 2-3 वर्षे लोटली. हा आज चांगल्या ठिकाणी मुख्य मुनिमाच्या जागेवर असल्यामुळे आपला पैसा आज नाही उद्या देईन हे अशी आशा मनात बाळगून विचार करून व धीर धरून त्याचे जे जुने कर्जदार होते तर त्यांनी तितक्या अवधीत आपल्या पैशाबद्दल त्याच्याजवळ असे एक अक्षरसुद्धा ब्रसुद्धा काढला नाही. त्यानेही देता आले. त्या धनकोपैकी एक जण सहजच अतिशय त्रासून एक दिवस तो मुनीम रस्त्याने जात आहे असे पाहून त्याने काय बोलावयाचे ते पडवून आपल्या एका मनुष्यास त्याच्याकडे पाठविले. एका माणसाला त्याचे कान भरून त्याला सांगितलं, जा त्याला असं सांग. मग म्हणून मागणाऱ्या धनकोस तितक्या मुदतीत काहीच दिले नाही. त्याने देता आले नाही म्हणून मागणाऱ्या धनकोलाच काहीच दिलं नाही. मग त्याच्या तो मनुष्य मोठ्या तिरस्काराने व त्याच्या वर्मी लागतील अशा कठोर शब्दांनी जे बोलू नये ते बोलला. ते ऐकून कर्जबाजारी मुनीम अतिशय खिन्न झाला आणि तसाच मुकाट्याने आपल्या यजमानाच्या घरी गेला. आता त्यानं जे नाही ते बोललं, जसे नाही तसे शब्द बोलले तर त्याला लय राग आला, ते नाराज झाला आणि तसाच त्या सावकाराकडे गेला. अतिशय खिन्न झाला आणि तसाच मुकाट्याने आपल्या यजमानाच्या घरी गेला. त्याला उदास पाहून यजमानाने विचारले, मुनीम साहेब आज आपण असे उदास का दिसता? असे यजमानाने विचारल्यावर त्याच्या डोळ्यात खळखळ टीप आली, म्हणजे पाणी आलं. तेव्हा पुन्हा यजमानाने विचारले की मुनीम साहेब तुम्हाला इतके मोठे दुःख ते कोणते झाले आहे ते मला सांग. तुम्ही सांगा तर खरं ना मला काय झालं तुम्हाला. मी तुमचे दुःख घालविण्याचा प्रयत्न करेन. माझ्यापाशी आपले दुःख सांगण्यास अगदी लाजू नका आणि भिवू नका. लाजू नका, भिवू नका, काय ते मनमोकळेपणानं सांगा. असे त्याचे आश्वासन मिळाल्यावर मुनीम सांगू लागला की मी काही कालापूर्वी मूर्खपणाने दुर्जनांच्या बरोबर व्यापार करीत होतो. त्यामुळे माझी सर्व संपत्ती मी घालवून बसलो. इतकेच नाही तर उलट कर्जबाजारी झालो आहे. मी आपल्याकडे चाकरीस राहिलो असे पाहून चाकरीस राहिल्यापासून आज मितीपर्यंत माझ्या धनकोपैकी कोणीही आपल्या पैशा संबंधाने मत जवळ गोष्ट काढली नाही. मला आतापर्यंत कोणी बोललं नाही. पण आजच सकाळी मी रस्त्याने चाललो असता त्या धनकोपैकी एकाच्या नौकराने मला भर बाजारात उभा करून ऐकू नयेत अशा कठोर शब्दांनी ताडण करून माझी पुरी इज्जत घातली. त्यामुळे माझ्या मनाला अतिशय वाईट वाटले. या कारणाने मी सहजच आपणा खिन्न होतो व उदास दिसत आहे. ते ऐकून यजमान म्हणाला, अरे भल्या माणसा, असे असतेस तर तुला यापूर्वीच आज तागाईत माझ्या कानावर कसे घातले नाही? तू मला ही गोष्ट आधी का नाही सांगितली? असो, चिंता करू नको, झालं ते झालं. तुझ्या धनकोपाशी तू लिहून दिलेले दस्तऐवज आहेत ना, ते दस्तऐवज त्याला आणायला सांग. असतील तर त्या धनकोची नावे मला सांग पाहू. हे ऐकून मुनिमाने आपल्या सर्व सावकारांची नावे त्याला सांगितली. त्याबरोबर ते सर्व धनकोस यजमानाने बोलावून आणून त्यास सांगितले की याने जे तुमचे देणे आहे त्या सर्वांचा मी निकाल करतो. तो तुम्हाला कबूल असला पाहिजे. कबूल आहे तुम्हाला? याचं देणं मी द्यायला लागलो. किती रुपये तुमचे? हे घ्या पैसे. आपण जे कराल ते आम्हाला कबूल आहे असं त्यांनी मुनिमानं सांगितलं. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? ते म्हणलं हो. मग मी तुझ्या कर्ज बाजाराचा काय करतो, निकाल लावतो. त्याबरोबर यजमानाने सर्व धनकोची बरोबर समजूत घालून कर्जाची फेड करून त्यांच्याकडून सर्व दस्तऐवज फाडून टाकले सगळे ऐवज आणि आपल्या कर्जदार मुनिमाला कर्जातून मुक्त केले. हा झाला दृष्टांत. लक्षात आला? आता सिद्धांत. मूर्ख जो जीव त्याने काम क्रोधादी षड रिपू दुर्जनांच्या संगतीने आत्मबोध रूप आपले सर्व धन घालवून टाकले. कोणतं धन आहे? आत्मधन. पायो जी मैंने राम रतन धन पायो जी मैंने राम रतन धन पायो.
खर्चे ना कोई चोर न लेवे, खर्चे ना कोई चोर न लेवे, दिन दिन बढ़त सवायो. हे धन, आत्मरूपी धन कोणी चोरही नेत नाही आणि त्याला किडही लागत नाही. उलट सवयीनं वाढत असते. वाढलं ना, सवयीनं वाढत असते. म्हणून आपण संसारी, करता, भोगता इत्यादी आहो असे जे त्याने अज्ञानाने मानले, त्याच्या योगाने व आपल्या पाप पुण्यादी कर्माच्या संबंधाने तो यमराजाचा कर्जदार झाला. यमराजाचा, यमाचा पाहुणा प्राणी होय. तेव्हा त्या पाप पुण्याच्या कर्माची फळे फिरून भोगण्यासंबंधीचा स्पष्ट उल्लेख यमराजाने त्याच्या ललाट पत्रिकेत करून दस्तऐवज करून ठेवला. अशी आपली काय आहे, फार मोठं दस्तऐवज आहे. तेव्हा त्याच्या योगाने जीवाला पुन्हा पुन्हा जन्म घेऊन मरावे लागत आहे. तेव्हा स्वकर्माची फळे म्हणून प्राप्त झालेल्या आपल्या जन्मादी दुःखापासून मुक्त व्हावे या हेतूने जीव एका गुरु शरण गेला. पण तो गुरु त्याच्या दुर्दैवाने द्वैतवादी निघाल्यामुळे, द्वैतवादी गुरु निघाला. त्या जीवाने त्याची कितीतरी सेवा केली, तथापि जन्म मरणादी दुःखापासून सुटका होण्याविषयीचा त्या गुरुपासून त्या समुपदेश न लाभल्यामुळे त्याचे दुःख जसेच्या तसेच राहिले. म्हणून भस्म उधळणे अथवा भारू, होका अथवा दिगांबरू, न धरी लोकाचा आधारू, आहे तो विचारू वेगळाच. दाढ्यावाले, जटावाले, बरं का, भगवे कपडे घालणारे, नागवे फिरणारे, भस्म उधळणारे असे तुला बरेच भेटते, पण ते सद्गुरू नाही. त्याला तू भाळू नको, त्याच्या नादी लागू नको. सद्गुरूला शरण जा. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू इतकेच नव्हे, पण उलट संसाराच्या क्लेशांनी त्यास अधिकाधिक पीडा मात्र होऊ लागली. असा काही काल गेल्यावर जीवाच्या पूर्वीच्या पुण्याईने सन्मार्गाने जाणारा असा एक ज्ञान संपन्न मित्र त्यास भेटला. धन्य आनंदाची सापडली वेळ, संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडिला बुद्धीचा मळ, दृष्टी दावी याला यशोदेचा बळ. तो श्रीकृष्ण परमात्मा तू आहे असं सद्गुरू आपल्या लक्षात आणून देतात. म्हणून धन्य आनंदाची सापडली वेळ. आज आपल्याला सद्गुरूची भेट झाली, हा आपला सगळ्यात मोठा धन्य काल आहे. म्हणून अशा ज्ञानसंपन्न मित्र त्याला भेटला आणि त्याला म्हणू लागला, अरे बाबा, असले भेदवादी गुरु धनहरण करणारे मात्र असतात. अशांची सेवा केल्याने शोक, जन्म मरण रूप दुःखाची निवृत्ती कदाचित होणार नाही, अर्थात त्या परमपदाची प्राप्ती सुद्धा होणार नाही. यासाठी अशा गुरुचा त्याग करून एखाद्या श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, वैराग्य संपन्न आणि दयाळू अशा सद्गुरूला शरण जाऊन निष्कपट मनानं, निष्काम बुद्धीने, कायेने, वाचेने आणि शुद्ध अंतकरणाने त्यांची सेवा कर. आणि ती केलीस म्हणजे तो तुझ्यावर प्रसन्न होऊन तुझी जन्म मरण रूप ललाट पत्रिका आणि ती जी यमराजाच्या दरबारात लिहिली गेली आहे ती फाडून टाकण्याचा उपाय तुला सांगेल. असं त्या मित्राचं बोलणं ऐकून एका ब्रह्मवेत्या सद्गुरूला शरण जाऊन त्याचे आराधन करून त्यास त्याने प्रसन्न करून घेतले. तेव्हा त्याच्यावर कृपा करून सद्गुरूंनी विचारलं, बाळ शिष्या, तुझी काय इच्छा? इच्छा विचारतात सद्गुरू. आधी महाराजाकडे गेलं तर आधी महाराज म्हणतात, जेवण झालं का? काय विचारायचं विचार. हे एक सद्गुरूच म्हणू शकतात असं. म्हणून त्यास त्या सद्गुरूने विचारले व तुला काय दुःख आहे ते सांग, म्हणजे ते घालवण्यास उपाय मी तुला सांगेन असेही सांगितले. तेव्हा शिष्य म्हणाला, महाराज, अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव या तापत्रयाने मध्यान्हाच्या सूर्याच्या तापाने जसा प्राण्याला ताप होतो तसा मला होत आहे. मी जी पाप पुण्यादी कर्मे केली आहेत त्याची नोंद यमराजाकडे आहे. तरी ती नोंद ज्यात आहे त्या कागदाच्या फाडून अगदी चिंध्या होतील असा काहीतरी उपाय मला सांगावा की जो केला असता मी मुक्त होईल, या जन्ममृत्यूच्या तडाख्यातून मी मुक्त होईल, असा काहीतरी उपाय सांगा.
ते ऐकून सद्गुरू म्हणाले, सर्व पाप कर्माचा त्याग करून पुण्यकर्माचे फल ईश्वरास अर्पण करा आणि शमाधी साधनांनी संपन्न होऊन आणि दुर्जनांचा संग सोडून तू माझ्या उपदेशावर विश्वास ठेव. तो उपदेश हाच की हा स्थूल देह तो तू नाहीस. हा स्थूल देह दृश्य आहे म्हणजे दिसतो आहे, तू त्याचा द्रष्टा आहेस म्हणजे पाहणारा आत्मा आहेस. यासाठी तूच तो स्थूल देह नाहीस. हा तुझा देह नष्ट झाल्यावर त्यास जाळून टाकतील म्हणजे तो कोणतेही कर्म भोगवू शकत नाही. त्याचा साक्षी जो तू आत्मा तू पूर्ण आणि व्यापक आहेस. त्याला आकाशाप्रमाणे कुठे जावयाचे नाही यावयाचे नाही. म्हणजे सांगायचे इतकेच की तो आत्मा कोणत्याही कर्माचे फल भोगीत नाही. जसा कमळ पाण्यामध्ये राहतं पण स्वतःच्या अंगाला पाणी लागू देतो का? नाही. तसं आपण उसातून जायचं पण पाचट अंगाला लागू द्यायचं नाही. तसं या शरीर श्वास इंद्रिय अंतकरणादी प्रकृतीमध्ये आपण प्रगट आहोत पण याचे धर्म आपल्या अंगाला लागून द्यायचे नाही. याच्या मृत्यूचा रंग आपल्याला चढू द्यायचा नाही. न करी रे संग राहे रे निश्चळ लागोने दे मळ ममतेचा. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडती. म्हणून हे ज्ञान आपण आत्मसात करायला पाहिजे असं सद्गुरू त्याला सांगतात. तो आत्मा कोणत्याही कर्माचे फल भोगत नाही. तर मग कर्मफल भोगवतो तरी कोण? मग कर्मफल कोण भोगवतं असा प्रश्न सहजच उद्भवतो. त्याचे उत्तर हे की देह आणि आत्मा सोडून बाकी राहिलेला जो चिदाभास रूप जीव संयुक्त सूक्ष्म देह तो पाप पुण्य कर्माच्या संबंधाप्रमाणे उच्च नीच शरीरात प्रविष्ट होऊन जन्म मरणद्वारा सुखदुःख भोगवितो. जीवाला आपल्या वास्तविक स्वरूपात असणाऱ्या सच्चिदानंद आत्म्याचे अभेद ज्ञान म्हणजेच सूक्ष्म देहाचाही नाश होतो. आपल्या आत्मस्वरूपाचं विशेष रूपाचं ज्ञान झालं की लिंग देहाचा नाश होतो आणि लिंग देह जळाला की मग हे ललाट पत्रिका आपोआप जुळून टाकते कर्माची व त्याचे सर्व कर्मही ज्ञानाग्नीने पार जळून खाक होते. तसे झाले म्हणजे कर्माचा करता भोगता कोणीच उरत नाही. हे उघड आहे. मग यमराजाचा कारभारी तो कर्म कोणाच्या नावावर टिपण बरं? कोणाच्या नावावर लिहिते? म्हणून अर्थात कोणाच्याच नाही. म्हणजे यमराज त्याची कर्म फलरूप ललाट पत्रिका ताबडतोब फाडून टाकतो असे होते. यासाठी देह इंद्रिय प्राण मन बुद्धी अहंकार यातून अहमबुद्धी टाकून व त्याचप्रमाणे त्या देहेंद्रियाच्या संघातात असलेली अहमबुद्धी टाकून त्या देहादिकांचा प्रकाश सच्चिदानंद नित्य मुक्त अकर्ता अभोक्ता असा आपण स्वतः आत्मा आहो असे जीवाचे ज्ञान संपादन करावे. आपल्या स्वरूपाचं ज्ञान संपादन करावं म्हणजे त्या ज्ञानाने त्याला मोक्ष प्राप्त होईल. या ज्ञाना वाचून जन्ममरण निवृत्त करावयाचे दुसरे कोणते मुख्य साधन नाही. असं मुख्य कोणतं साधन नाही. म्हणून त्या जगाच्या मालकाची ओळख करून घ्यावी. कारण यशोदा मातेनं बाळ कान्हाला उकळानं बांधलं पण सगुण रूपाला बांधता येतं निर्गुणाला बांधता येत नाही. तसं आपण हृदयामध्ये सगुण रूप बांधावं कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्याला आपलं निर्गुण स्वरूप लक्षात येत नाही तोपर्यंत. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर. तो विठ्ठल पांडुरंग परमात्मा जगाच्या मालकाला धरायचं आणि कुठं साठवायचं? हृदय मंदिरात साठवायचं. हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाचे गुरे राखतो. हा नामदेवरायांची खीर चाखतो चोखोबांचे गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वालिदा माझीचा कानडा राणा पंढरीचा
कानडा राणा पंढरीचा. हा पंढरपुराचा राजा, हा जगाचा मालक, ब्रह्मांडाचा मालक, हा फक्त भावानं आपला होता. भाव पाहिजे अंतकरणामध्ये. यशोदा मातेनं कानाला उकळाला बांधण्याचा भाव होता. बांधता आला का? नाही आला. हा बांधला जातो, भावानं बांधल्या जात. म्हणून भावबळे आकळे हिरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. आता इथं तुम्ही शरीराहून वेगळे आहेत, म्हणजे न जन्मलेले न मरणारे परमात्मा आहेत असं सद्गुरू आपल्याला आपलं आत्मस्वरूप लक्षात आणून देतात. आणि ते लक्षात आणून दिल्यानंतर मग तो यमराज आपली ललाट पत्रिका अशी फाडून टाकतो, ज्याच्यात संचित प्रारब्ध आणि क्रियमान कर्म जळून खाक होतात. आता इथं शिष्याने शंका विचारलेली आहे, अहो महाराज, माझी कर्मे अनंत कालाची व असंख्य आहेत. त्याचप्रमाणे अज्ञानाचे कार्य जो देहाध्यास तोही बहुत कालापासून आहे. अर्थातच त्याची निवृत्ती होण्यास फार काल पाहिजे. आणि आपण वर सांगितले की सद्गुरूच्या वचनावर भरोसा ठेवल्याने माझ्या जन्म मरणाची पत्रिका ताबडतोब फाटून जाईल. तर मग या दोहोची सांगड कशी घालायची? तर इथं चौपाई दिलेली आहे. एमाम वार नहीं लागा से जान, एवं वेद वचन छे प्रमाण. आ पंचीकरण ना विचार जो करे, तो हमना मुक्ती मळसे तहारे. हे बंधू, तुझी कर्मे अज्ञान व देहाध्यास अनादि कालाची आहेत असे जरी आहे, तरी आत्मज्ञान झाल्यावर त्यास निवृत्त होण्यास अगदी अवकाश लागणार नाही, हे तुला समजावे. यासाठी तुला एक दृष्टांत सांगतात. तर ते गुहेचा दृष्टांत सांगतात. पण भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे? यथे दांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुतीर्जुन, ज्ञानाग्नि दग्ध कर्माणि सर्व कर्माणि भस्मसात कुरुतीर्जुन. बाळार्जुना, ज्याप्रमाणे ज्वालांनी प्रज्वलित झालेला अग्नी काष्ठे जाळून भस्ममय करून टाकतो, त्याप्रमाणे निरंतरच्या अभ्यासाने प्रबळ झालेला जो ज्ञानाग्नी आहे, तोही पाप कर्मे, पुण्यकर्मे आणि त्या दोन्ही मिश्रित अशी सर्व कर्मे भस्ममय करून टाकतो. संचित प्रारब्ध आणि क्रियमान झळून टाकतो. म्हणजे तू त्या कर्जातून मुक्त होतो. यमाच्या तडाख्यातून 184 जन्म मृत्यूच्या दुःखातून जीव मुक्त होतो, असा विषय आलेला आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मकी देवी, हिने वाग्यज्ञ तुषावी. तुषोणी मज द्यावे पसाय दाणे, हे खळांची व्यंकटी सांडो. तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो. मैत्र जीवांची दुरितांचे तिमिर जाऊ, विश्वस्व धर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो तेला हो, प्राणीजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी. भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे आलांछन, मार्तंड जे ताप.